नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सुद्धा तुमच्या आजूबाजूला एक न्यूज बघायला मिळाली असेल की फायनान्स डिपार्टमेंट हे एफ-एन-ओ ट्रेडिंगवरती 30% टॅक्स लागू करण्याचा विचार करते. फायनान्स डिपार्टमेंटचं म्हणणं आहे की एफ-एन-ओ ट्रेडिंगमध्ये जो काही ट्रेडर ट्रेड करतो त्या 100 पैकी फक्त 4% ट्रेडर्सला प्रॉफिट होतो आणि बाकीचे 96% लोकांना हा लॉस बुक करावा लागतो. ही संख्या कमी करण्यासाठी आम्ही 30% टॅक्स लागू करण्याचा विचार करतोय. पण सध्या तरी फक्त ही न्यूज आहे, यामध्ये अजून काही तथ्य नाही. असं झालंच तर काय होईल? जो ट्रेडर एफ-एन-ओमध्ये ट्रेडिंग करतो ते कंटिन्युअसली, त्याला हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडर म्हणतात. त्याच्या ट्रेडिंगमधला झालेला प्रॉफिट हा बिझनेस इन्कममधून काढून त्याला स्पेक्युलेट इन्कममध्ये ट्रान्सफर केला जाईल आणि त्याला त्यावरती 30% टॅक्स लागू होऊ शकतो. पण सध्या तरी याच्यामध्ये काही इम्प्लिमेंटेशन नाही. तुम्हाला काय वाटतं? ट्रेडिंगवरती 30% टॅक्स लागू केला तर ट्रेडरची संख्या कमी होईल का?